आपण पाहताय मैदानामध्ये उपस्थित आहेत। चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे। दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत। सामन्याला आता होते सुरुवात। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेत गोलंदाज। एक एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू हंदेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर। पहिला बॉल ते मात्र अगदी चांगला बॉल पहिला आपण पाहिला, चांगल्या प्रकारे खेळलाय। लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय। एक रन इथे यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते। रितेश आणि प्रणय ही जोडी आपण पाहताय। मंगलमूर्ती विराथन या संघाचा आजच्या दिवसातील जर आपण परफॉर्मन्स पाहिलात, अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या संघाने खेळलंय। जर तुम्हाला शेवटच्या सत्रापर्यंत पोहोचायचं तर डेफिनेटली तो परफॉर्मन्स तुम्हाला कायम स्वरूपामध्ये ठेवावा लागेल। मनाचे राजे चषक वेळी 2025 पर्व दुसरा आपण पाहताय। अतिशय दिमागदार हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय। मागील वर्षात जर आपण पाहिलं, अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं। शेवटच्या दिवसात आपण खुल्या गाठातील जे टेनिस बॉल क्रिकेटमधील हुकमे एक्के म्हणून ज्यांना ओळखले जातं असे खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळाले होते। खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का ते मात्र चेक केलं जात आहे आणि अंपायर्स कॉल आहे।
अंपायर्स कॉल जो आहे तो ॲक्सेप्ट करावा लागेल, कारण की जेव्हा गोलंदाजी करत होते त्यावेळेला एक्झॅक्ट ती मुवमेंट सेम झाली आणि त्यामुळे मात्र आपण पाहत आहे. तर अंपायर्स कॉल जो असणार आहे तो आम्हाला कळवायचा आहे. इज इट अ फेअर बॉल? येस, अगदी म्हणजे योग्य प्रकारे हा चेंडू पडलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती वनदेश. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने वनदेश घेऊन तयार. फुलर लेनचा मारा केलाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेकी विकेट किपर एंडला. गॅदर देखील अगदी चांगल्या प्रकारे होते किपरकडनं. आजचा दिवस आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम, आणि या अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय अतिशय दर्जेदार उच्च कोटीचं क्रिकेट जे आहे ते तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायला मिळत आहे. यानंतर आपण संध्याकाळच्या सत्रात पोहोचणार आहोत, म्हणजे इथून आजच्या दिवसात कुठला संघ पुढे येईल त्याची आतुरता प्रत्येकाला आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं. फिल्डर तिथे होते डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरकडनं झालं. फेकी देखील झाली आणि तिथपर्यंत आपण पाहतोय एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी हे सूत्र जणी काही आपल्या अंगी बांधलंय वनदेशने. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. अतिशय सुंदर मनमोहक फटका पाहायला मिळालाय. सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावांकरिता. अतिशय सुंदर फटका रिव्हर्स स्वीपचा इथे पाहायला मिळाला. रोहन गावड आमचे अगदी जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, हार्दिक स्वागत. या उद्योजक आहेत अगदी एडवन परिसरामध्ये. जर तुम्ही गेलात तर रोहन यांचं नाव घेतलं तर डेफिनेटली त्यांची ओळख एक उद्योजक म्हणून जवळ तुमच्या आणि हे शब्द येतील. इथे मात्र आपण पाहिलात फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं आणि 2 धावा जर आपण पाहिलं तर या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहताय आता झालेली आहे धाव फलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती वनदेश. इथे मात्र फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र एक गिफ्टच दिलंय फलंदाजाला, परंतु इथे नशिबाची साथ. इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती पाहायला मिळाल्या. आबाधुबी इथे मात्र जरूर अनुभवायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्व्हर्जन होताना पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जे समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बसले आहेत किंवा उभे आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण आरामात बसा आणि मॅचचा आनंद घ्या, कारण की आम्हाला आमच्या स्कोररला देखील दिसत नाहीये. इथे आपण पाहिलं तर अगदी नशिबाची मिळालेली साथ आणि तिथे मिळालेले हे 3 रन आणि या 3 धावांनी आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय 11 मंगलमूर्ती विराथन या संघाची झालेली आहे 12. खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती अंकित आलाय गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेत जातोय. फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागलाय मोठा धक्का स्वरूपात.
शैलेश नवने दाखल झालेले आहेत. मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं. बॅटच्या अगदी वरच्या भागामध्ये हा चेंडू लागला, उंची गाठली आणि क्षेत्ररक्षकाकडे बराच वेळ मिळाला आणि चांगला कॅच या ठिकाणी कॅरी केला गेलाय. प्रमोदजी शेळगे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित होत आहेत. हंगामाला सुरुवात झाली आहे आणि इथून मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा या तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी येतील आणि त्याचीच आतुरता असते प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनामध्ये. आणि ती आतुरता आता मात्र ते क्षण सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग या समोर प्रेक्षक वर्ग उभे आहेत. त्यांना मी विनंती करतो की कृपया करून थोडंसं आपण बाजूला उभे राहा. क्रिकेट एन्जॉय करा, नाही असं नाहीये, पण थोडंसं बाजूला, जेणेकरून आम्हाला मैदानातल्या घडामोडी व्यवस्थितपणे दिसतील. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अंकित. ओहो, अतिशय चांगला बॉल. भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. खांद्याचा वापर अगदी योग्य प्रकारे केलाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हा वेगवान मारा. बघा एडवणकर मंडळी, प्लीज विनंती आहे, जेंटल अँड हंबल रिक्वेस्ट, बसा तुम्ही. नाही असं नाही, पण समोर कृपया करून बसू नका. बसा, चेअर घेऊन बाजूला बसा. यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय, बराच हवेमध्ये आहे आणि यस, अगदी चांगला झेल यावेळेला मात्र टिपला गेलाय. विकेटचं झाले पतन, इथेही लागलाय मोठा धक्का शैलेशच्या स्वरूपात. ते मात्र क्षेत्ररक्षकाने हेरलं आणि चांगला कॅच या ठिकाणी टिपला गेलाय. हे षटक अंकितचं जर आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी ऐन ताला आणि सुरामध्ये गोलंदाजी करताना अंकित दिसतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट जाताना पाहायला मिळाली. इथे मात्र अगदी चांगला फटका नयन किणीच्या बॅटमधनं येतोय, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. काय जजमेंट केलंय, काय कॅच टिपलाय, अप्रतिम. टायमिंग स्ट्रोक आहे, खेळण्यास भाग पाडलं आणि येस अगेन सेम रिपिटेशन. आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट डीजे कॅन्डी. आता मात्र डीजे कॅन्डी देखील अगदी चांगल्या मूड मध्ये आलाय. चांगली गीतं पेश केली जातात, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. विकेट हॅट्रिक साध्य केली आहे. अफलातून गोलंदाजी अंकितची पाहायला मिळाली आहे. षटकातील शेवटचा बॉल अंकित घेऊन तयार. काय सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. विकेट
मेडन ओव्हर इथे पाहायला मिळाली। या षटकात जर आपण पाहिलं अंकितने एकही धाव दिली नाही आणि 4 गडी बाद केले, म्हणजे एक दर्जा त्याने सेट केलाय। एक अव्वल दर्जाचा गोलंदाज मी आहे हे मात्र अंकितने दाखवलंय। 2 षटकांचा खेळ झालेला आहे। 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झाली फलकावर 12। आता अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष्य सेट केलं जाईल ते देखील आता पाहावं लागेल। शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती अक्षय। शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता अक्षय सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्ग वरती। सध्या स्थितीला आपण पाहतोय 12 धावा 2 षटकांच्या खेळानंतर झाल्या। अंकितचं कौतुक करावं तितकं कमी। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अंकितची। पहिला बॉल इथे मात्र दबाव दबाव आणि दबाव। दबाव पूर्णतः इथे पाहायला मिळतोय। एक दबाव तंत्र जे आहे ते वापरलं गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर फलंदाज अगदी निष्प्रभ ठरलेत। पहिला चेंडू तर निर्धाव आलाय, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या सत्रातील। रितेश आहे स्ट्रायकिंग एंडवर। षटकातील दुसरा बॉल फुल टॉस बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय। लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी। विकेट किपर एंडला यावेळेला मात्र केली जाते। धाव संख्या जर आपण पाहिलं तर 2 ने फ्लाय होते फलकावरती आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड। अजूनही या शेवटच्या षटकातील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। षटकातील तिसरा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय। स्ट्रोक केलाय, चेंडूला पाठवलंय अगदी सरळ। षटकार 6। धाव फलकावरती 20। उशिराने का होईना परंतु एक मस्ट निडेड एक संघर्ष करणारा आज षटकार इथे पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाजाने फलंदाजाच्या शैलीला ओळखलं, त्यानंतर टप्प्याला थोडंसं मागे ठेवलं आणि धीम्या गतीचा अवलंब केला। बॅट त्याच्या अगोदर आपण पाहिलं रितेशची फिरली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू केला। 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाल्या। धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे फलकावरती 20। षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं। फिल्डर चेंडू खाली येत आहेत आणि या वेळेला मात्र अगदी चांगला रनिंग कॅच टिपला गेलाय। इथे लागलाय मोठा धक्का। रितेश गॉन बॅक टू दी पवेलियन। धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 21 धावा आपण पाहताय फलकावर। शेवटचा बॉल
इथे मात्र फुलरलेनचा मारा झेलची संधी फिल्डर करता निर्माण झाली होती. एक धाव तर अगदी इझिली कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट जाते म्हणजे इथे एकच धाव मिळेल. इथे आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे फलकावरती 22-23 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहावं लागेल. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल बदल. आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आजच्या शेवटच्या दिवसात रिझवतायत तुमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना. 18 बॉल आणि विजयासाठी 23 रन. 30-11 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन आणि एका साईडला ठाकूरपाडा संघ आपण पाहतायत. दोन्ही संघ अनुभवाचे साक्षीदार आहेत. नेहमीच आपण पाहिलंय सामन्याला होईल सुरुवात. पंच थोडासा थकवा घालवत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर आणि अप्रतिम हे मैदान. या मैदानाची जी काळजी घेतली ती या स्पर्धेच्या माध्यमातून मनाचे राजे चषक वेडीचे संपूर्ण आयोजक त्यामध्ये शुभमजी पाध्ये नेहमीच खेळाडूंची काळजी घेणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं की वेडीच्या मैदानात आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची कमी भासू नये त्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात. म्हणून मी म्हणतो ना की कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नाही. ती स्पर्धा आयोजकांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे मोठी होते आणि त्यामुळेच प्रत्येकजण इथे आल्यानंतर ग्रामस्थांचं कौतुक करतं. शुभमजी पाध्ये यांचं कौतुक केलं जातं आणि ग्रामस्थांचा खूप कॉपरेट या मैदानाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. या निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं हे ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध असं मैदान. जाऊया मॅचच्या दिशेने. 30-11 मंगलमूर्ती विराथन टीमने 22 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये हे ध्येय हे आव्हान घेऊन उतरलेत. अर्थातच संदीप हेमाडे गेल्या मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख एका साईडला ऋषीला प्रमोट केलं गेलंय आज ओपनिंग बॅटर म्हणून. पहिलाच बॉल ऑन साईडला हलक्याच्या हाताने डिफेन्स दाखवत असताना आपण पाहत आहेत फिल्डर यश किनी पुढे सरसावत असताना सिंगल मेल ऑफ द मार्क. संदीप हेमाडेच्या बॅटमधून 1 रन. संदीपची हीच एक खासियत आहे की पहिल्या बॉलपासून तो परफेक्ट रीड करतो बॉलरला. बॉलला परफेक्ट या वेळेला एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतो की गुडलेन स्पॉटवर कशा पद्धतीने चेंडू येईल त्याला कसं वळवायचं. परंतु रितेश किनी हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज कोणत्याही क्षणाला कोणत्याही सामन्यामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये विकेट घेण्याची कला कोणतंही दडपण न घेताना गोलंदाजी करण्याची कला आहे. तुषार किनीच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल. सुमित कारभारी याला सुद्धा आपण पाहतायत सर्कलमध्ये. अतिशय चांगला हा बॉल. अशाच प्रकारची मात्र गरज असेल डॉट बॉल विकेट्स. जेव्हा डॉट बॉल येतात ऑटोमॅटिकली प्रेशर तुम्हाला
घ्यावं लागतं आणि त्या दडपणाखाली आल्यानंतर एक कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन निर्माण होतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तुषार किनी मात्र यावेळेला फार वेगाने येत आहेत. बॅकअप पाहिलं तुषार किनीने कंट्रोल केलं. संयम फार महत्वाचा हा घटक आहे. क्रिकेटचा खेळ असो आयुष्याचा खेळ. धीर ज्याला म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये धीर धरा, कारण धीर हा माणसाचा सर्वात चांगला जवळचा मित्र आहे. तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो. तो संयम बाळगला. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचते 2. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. उंच सकल बांध्याचा चांगला खेळाडू. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी, अंडरस्टँडिंग बॉलिंग ज्याला म्हटली जाते. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगतीपथावर आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले जात आहेत. धारदार गोलंदाजी. शॅडो प्लेन बॉल जरूर होता. बॅटची हलकीशी एज यष्टांचा वेध घेत प्लेड ऑन. फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 2. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का पहा. आतापर्यंत 2 सामने 2 ते 3 सामने खेळले त्रिश इलेव्हन मंगलमूर्ती विरातन टीमने. परंतु इथून जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ती अफलातून. सुमित कारभारी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. उंच सकल बांध्याचा हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग गिअर बाय रितेश किनी बबलू. यावेळेला प्रतिम सुपर डिलिव्हरी. मात्र सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा बाउन्स मिळाला. अचानक बाउन्स जो येतो ना त्यावेळेला नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. नयन किनीला निवडलंय. नयन किनी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का ठाकूरबाडा टीमला ऋषीच्या स्वरूपात. गॉन. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते. आता यावेळेला आपण पाहिलं तर इक्वेशन 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. अंकित याच गोलंदाजाने पहिली वहिली हॅट्रिक या 50,000च्या स्पर्धेमध्ये आपल्या नावावर केली. पहिलं अर्धशतक प्रवीण भोईर मॅन फ्रॉम जलसार लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर च्या नावावर. दुसरं अर्धशतक आपण पाहिलं. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. कालचा जर दुसरं अर्धशतक पाहिलं प्रीतम राऊत मॅन फ्रॉम अक्करपट्टी SRG परनाळी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. असे 2 अर्धशतक, पहिली वेली हॅट्रिक, मेडन ओव्हर्स बऱ्याच आलेत आणि मेडन ओव्हर सुद्धा अंकितच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन मिळते. वंदेश या वेळेला मात्र आपण पाहतायत पल्ल स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डरला निवडला. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. पहा एक क्षण मात्र जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येतात ना त्यावेळेला 2007च्या T20च्या वर्ल्ड कपची आठवण येते. भारत वर्सेस पाकिस्तान. मिसबाहुलक, श्रीशंत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काय गोलंदाजी अप्रतिम आपण पाहिलं. ही जोगिंदर शर्माच्या माध्यमातून आपण पाहिली होती. त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये एक प्रश्न विचारला MS धोनीला की जोगिंदर शर्माच्या हातातच का बॉल तुम्ही दिला. तर त्यांनी सांगितलं की त्याच्यावर विश्वास होता आणि त्याचंच एक षटक राहिलं होतं.
आणि त्यावेळेला आपण पाहिलं मिसबा उलग पूर्णपणे हताश झाला. एक शॉट सिलेक्शन चुकीचं किती महाग ठरू शकतं आता वंदेशला माहिती पडलं असेल. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 3. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. वॉट अ कॅच. काय झेल टिपला गेलाय. प्रसाद, टाळ्यांचा कडकडाट पहा समोर. संपूर्ण टाळ्यांचा कडकडाट होत असताना विराथनकरांच्या माध्यमातून ही ताकद आहे. या वेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. तर सामन्याला ट्विस्ट निर्माण झालाय. काय फिल्डिंगचा स्टँडर्डपणा दाखवलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3. सुमित कारभारी इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य करेल का याकडे लक्ष असणार आहे. अक्षय, चांगला फटका चांगला होता नो डाऊट. गॅप शोधण्यामध्ये थोडासा वेळ मिळाला नाही. सरळ प्रसादला निवडलं आणि एक चांगला कॅच कॅरी करत असताना आपण पाहू शकतात फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. निराश, हताश, हतबल मनाने गॉन. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच कॅरी करू शकलेले नाहीयेत. इथून आपण पाहिलं तर दुसरी धाव येईल का. तुषार किनी सुद्धा कलेक्ट करू शकले नाही. कॅचेस विन द मॅचेस. डोक्यावर हात जात आहेत. एक झेल किती महाग ठरू शकतो येणारी वेळ काळ दर्शवेल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, 1 सफलता. सुमित कारभारी आला, त्याने विश्वास कर्णधारावर जरूर दाखवला आणि इथून फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत जवळजवळ 3 विकेट्स मिळवले. ठाकूरपाडा टीमचा एक 12th मॅन बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. संदीप इमाडे, बॅटरचं नाव सांगा. मयूर. शैलेश निवल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सहा बॉल 18. 6-18चं समीकरण. शैलेश निवल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अंकित, यावेळेला मात्र आतमध्ये येणारा चेंडू. काय जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड झालाय. पंचांकडे अपील केली गेली होती. अपील चांगली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडूला कलेक्ट तुषार किनी करत असताना यावेळेला आपण पाहत आहेत 5 बॉल 18 रन. जबरदस्त मॅच. 23 धावांची एक छोटी टोटल. आकडे छोटे वाटतात परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्ही जातात ना त्यावेळेला ते मोठे आकडे वाटतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. काय धैर्याने खेळलेत. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश सर्व काही गोष्टी अंगीकृत आहेत या खेळाडूंच्या. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. अंकितच्या बॅटमधून खणखणीत षटकार. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये 12 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये सबब आणि कारण सांगून चालत नाहीत. कारण कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं ही कधीच कारण सांगत नाहीत. त्यामुळे या खेळामध्ये सबब कारण चालत नसतात. 4 बॉल 12. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. नयन किनीला मात्र यावेळेला निवडलंय. सेकंड कॅच कॅरी करत असताना टाळ्यांचा कडकडाट. शैलेश निवलला मिळते सफलता. अंकित बॅक टू द पॅव्हिलियन.
यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. नयन किनीला पुन्हा एकदा निवडलंय का? हो, वॉट कॅच. काय झेल टिपलाय. अगदी मात्र 3 झेल त्याचे पाहतच राहावे. आणि वाटतंय की ज्या पद्धतीने फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतो अगदी अप्रतिम. मोहम्मद कैफची आठवण करून देणारा खेळाडू आपण पाहू शकतायत. सुपर कॅच. 2 बॉल आणि विजयासाठी आता 12 रनची आवश्यकता. शैलेश निवल हॅट्रिक वर पोहोचलेत. पहा, षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची तयारी अंकितने दाखवली. कधी कधी अशाच वेळा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आत्मविश्वास सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत. त्याचा पुरेपूर फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ उचलत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 12. चेसिंग कंपल्सरी आहे. धनंजय नाईक यांना आपण पाहतायत. मॅचचा आनंद घेत असताना वेळेवर पोहोचलेत. यावेळेला बॅटची एज घेत अप्रतिम गुड बॉलिंग. शैलेश निवल परफेक्ट ऑलराऊंडर आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू. परंतु नयन किनीचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी फिल्डिंग केली. आउटस्टँडिंग. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आता फक्त यावेळेला 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 औपचारिकता बाकी राहिले. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये 1 बॉल 13 झालेले आहेत. 1 बॉल 11 रन झालेले आहेत. हे क्रिकेटचा इतिहास बोलतो सांगतो. कासरवडवलीच्या मैदानात 1 बॉल 13 झालेत. गोडदेव अभिनव कॉलेज या मात्र मैदानात आपण पाहिलं तर 1 बॉल 11 रन झालेत नाईटच्या स्पर्धेमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून मात्र आपण पाहतायत विजयाची घौडदौड सुरू राहते. कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 11 मंगलमूर्ती विराथन टीमचं यावेळेला अभिनंदन आणि गोड कौतुक. ठाकूरपाडा टीम चला तसेच जाऊ नका. हँडशेक करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. शेक हँड करा. चला लगेच आपण